नांदेड. इंगळे, नांदेड. हां बोला. राहणार राजुरा बुद्रुक, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. माझ्या अडचणी म्हणजे ज्यावेळेस माझी आई होती त्यावेळेस मला काही अडचणी नव्हती. ज्यावेळेस माझी आई एक्सपायर झाली त्यापासून मला अडचणी खूप म्हणजे घरातलेच खूप त्रास दिले. ज्यावेळेस माझ्या भावाच्या मुलाचं काम होतं, नोकरीचं, शिक्षणाचं किंवा माझ्या लेकराचं काम होतं, तेव्हा खूप मला अडचण केले, त्रास दिले. पण म्हणजे तुमचा सक्का भाऊ? भावाचं मुलाचं माझ्याजवळ लहानपणापासून राहत होता. त्याला कशाला तुम्ही सांभाळता? तो माझ्या आईचं वचन होतं. हां. माझ्या आईचं वचन होतं की माझ्या आईचं वचन मला पूर्ण करावं लागत होतं म्हणून मी पूर्ण केलं. तरी मी त्याचं काम पूर्ण केलं. तो फार्मसी केला, तो नोकरीला लागला. माझ्या हातातून त्याचं मी लग्न केलं आणि तो नोकरीवर पण लागला आणि चांगलं घरदार घेऊन इथं चांगलं व्यवस्थित आहे. तो आतापर्यंत तो माझ्याकडे लक्ष देतो, पुरेपूर लक्ष देतो. आणि माझ्या जे मुलाचं आहे, मुलीचं लग्न झालं, त्या मुलीच्या लग्नाला माझ्या सासरवाडीची किंवा माझा हा मुलगा जे लागला भावाचा, तो पण मला मदत केली. माझे सर्वजण मदत केल्यामुळं माझ्या मुलीचं लग्न झालं किंवा ते मला अडचण कोण्या गोष्टीची आलेली नाही. माझ्या मुलीचं लग्न किंवा तिच्या सासरीचे पण चांगले माणसं मला भेटलेले आहेत. सासू सासरे सर्व व्यवस्थित भेटले. मुलीचं घर चांगलं भेटलेलं आहे, हे मला खूप आनंद आहे. आणि आता राहिलं मुलाचं पण मी प्रयत्न करतो. अडचणी येतात, त्या अडचणीला तोंड देतो. आता प्रयत्न चालू आहे. 1 वर्ष फार्मसी करतो आहे, 1 वर्ष झालेलं आहे, अजून 1 वर्ष आहे. आता तुम्हाला बिगारी एक दिवस काम मिळतं, एक दिवस नाही मिळत, तर घर कसं चालवतं तुम्ही? मी चांगलं पहिलं शेकोटी काम करत होतो नगरपट्ट्यात. आता ते वयामानानं मला काढून टाकलं, त्याच्यामुळं आता कुठंतरी बिगारी काम करतो. तेच मग काम दररोज नसतंय ना, मग घर कसं चालतंय? तर माझी मंडळी पण कामाला जाते, शेकोटीच काम करते. तिच्यामुळं माझ्यामुळे थोडं मॅनेज करून व्यवहार चालवतो. उरलेल्या खर्चामध्ये मुलाचं भागतो, नोकरीचं, तिकडं पैसे भरायचे. पुण्यात तुमचं स्वतःचं घर आहे? पुण्यात नाही, माझं स्वतःचं नाही, मी भाड्यानं असते. मग आता गावाकडची शेती कोण बघतात? गावाकडे शेती असंच शेजारच्याला बघायचं करत देतो मी. माझी शेती जास्त. तुम्हाला लहानपणापासून वडिलांचं प्रेम नाही मिळालं? 15 दिवसाचे असताना वडील वारले म्हणतात तुम्ही. हो, मला मग तुम्हाला असं मित्रांकडे पप्पा हे घ्या, पप्पा ते घ्या म्हणताना तुम्हाला असं दुःख वगैरे होत असतील, झाले असतील ना, वेदना वगैरे झाले असतील. तर माझी आई खंबीरपणे होते ना, मला ती आठवण येऊ दिलेली नाही. त्याच्यामुळं मला माझ्या आईचा आशीर्वाद असल्यामुळं मला कोणत्याच गोष्टीची आताही पर्यंत. आई काय काम करू तुम्हाला सर्व मुलांना मोठी केली? शेतीमध्ये जायची, मजुरी करायची, थोडंफार आणायची, थोडंफार हे करायची. त्यावेळेस कष्टाळू लोक होते, कोणी थोडीफार मदत करायची. बरोबर आहे. अजून सुद्धा खेडेगावात काय अजून सुद्धा एका हाकेत लगेच मदतीला धावतात. सगळेजण. शहरात तसं नसतं. तसं सगळं नसतं, पण विश्वास नसते शहरामध्ये. विश्वास विश्वास असतो, त्या विश्वासावर सर्व काही. आताच्या माणसांबद्दल काय बोलू शकता तुम्ही? काय हे माणुसकी जरा कमी होत चालली, त्याबद्दल काय म्हणतात? नाही, माणुसकी का कमी होते म्हणजे माणूस एकूण एकावर विश्वास नसल्यावर माणसाची कमीपणा आलेली आहे. त्याच्यामुळं काहीही नाही. सर्व माणसं एकच आहेत, पण एकूण एकावर विश्वास नसल्यामुळं माणसाची कमतरता आलेली आहे. त्याच्यात काही नाही. अजून काय अशा मुलीचं लग्न ठरताना काही अडचणी वगैरे नाही आल्या ना? आणखी नाही, लग्न ठरताना तर खूप अडचणी येतात, पण कसं आहे, सर्वजण हेल्प केल्यामुळं, मदत केल्यामुळं, आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या किंवा माणुसकीवर किंवा आपल्या इमानदारीवर किंवा आपल्या ह्याच्यावर आपल्याला सगळेजण मदत करून आपल्या मुलीचं लग्न केलेलं आहे. तुम्ही म्हणता आई गेल्यानंतर मला खूप दुःख आलं. हो ना, त्रास झाला. त्याच्यावरच कळतं की तुम्ही आईला किती मानत होता. हो, आई कसं आहे, हो का, ती एका पुरुषाची जागा घेऊन घर चालवत होती, तुम्हाला मोठं करत होती, शिक्षण देत होती. माझी आई म्हणजे घरी पुरुष आणि महिला एकच आहे. त्याच्यामुळं माझ्या आईसाठी तर मला 7 जन्मही असं भेटणार नाही. पण आजही मी म्हणत नाही की माझी आई अशी झालेली आहे, पण माझी आई अजून आहेच अशी असंच. हो, तसं वाटतंच ना आपल्याला. त्यांच्या आठवणी जगाला वाटो न वाटो, पण माझ्या आईचा आशीर्वाद आणि मला माझी आई आहे असं मला नेहमीप्रमाणे वाटणारच आहे. म्हणजे तुम्हाला एकच मुलगी आहे का? हो, मला एकच मुलगी आणि एकच मुलगी. तो काकाचा मुलगा आहे म्हणला ना तुम्ही? काकाचा दुसरा मुलगा आहे, पण माझा स्वतःचा एक मुलगा, एक मुलगी.
तो काका हा, हा. माझ्या भावाचा मुलगा माझ्याजवळच असतो लहानपणापासून. पण त्या आईने हा आईला माझ्या बच्चन आईपाशी जवळ होता, तो माझ्याजवळच राहिला. हा त्याचा निवारा मलाच करावा लागतो. पण त्यांनी गेलाच नाही खऱ्या आई वडिलांकडे गेलाच नाही. नाही आई वडील होते पण ते माझ्याजवळ लहानपणापासून असल्यामुळे तो माझ्याजवळ. आता भेटतात का त्याने? हो हो, मी त्याच्यापाशी 24 तास येणं जाणं, फोन करणं, तो माझी तब्येत बघणं, विचारपूस करणं, तो माझं सर्व करतो. एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? एकत्र आता कमी आहे शहरात तरी 2 भाऊ 2 जावं राहत नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही आम्ही तसं काही वेगळं राहत नाही. आता रूम भाड्यानं असलं दूर असलं म्हणून काय झालं, पण आमचे मन सर्व एकत्रच आहे, हा, असं काही नाही. खूप छान अनुभव आहेत तुमचे. तर या भाऊंचे अनुभव तुम्हाला आवडले असतील. त्यांच्या आईचं त्यांच्या प्रेम दिसून येतं, त्यांच्या आईचं जाणीव ठेवलं हेही आपल्याला दिसून येत आहे. असेच तुमचेही काहीतरी अनुभव असतील तर 72 76 28 72 या नंबरवर कळवा. आणि या उंबरच्या झाडाला नमस्कार करा. आणि ते आहे गुरुदेव दत्त. तर गुरुदेव दत्तांचा म्हणजेच स्वामींचाच अवतार आहे त्यांचे हे रूप त्रिदेव यांचाही जय जयकार करा. स्वामी समोर जय जयकार करा. किंवा तुम्हाला कुठल्या देवाचा जय जयकार करायचा आहे कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा किंवा ओम ऐम ह्रीम श्री ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडा विचे लिहा. तुम्हाला काय आवडतं ते देवाचं नाव लिहा. आणि 72 76 28 26 72 72 76 28 26 72 7276 282672 या नंबरवर तुमचे अनुभव सांगा. आणि कमेंटमध्ये तुम्हालाही काही असे देवाचे अनुभव असतील, तुम्ही खूप कष्टातून वर आले असतील, मोठे जर असतील तर नक्की तुमचे अनुभव कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.